शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ. कशा आहेत सर्व मंडळी? मजेत ना? मजेतच असतील. तर मी अनिकेत देसले आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. जय सद्गुरू. तर आता मी चाललेलो आहे जॉबवरती. तर आज आहे रविवार आणि आता सकाळी मला जायचं आहे. फशी आहे माझी, तर आता कामावरती झालेलं आहे आणि झोप झाली नाही मी, त्याच्यामुळे डोळे थोडेसे अलग दिसत. तर आज फशीकडं यायचं आहे. काल सेकंडला गेलो होतं आणि आज फशीकडं चाललं आहे. तर आज आमच्या सोसायटीमध्ये पूजा आहे, त्याच्यामुळे आज जरा लवकर चाललो आणि यायला पण लवकर ट्राय करायचं आहे, बघू काय होते. आणि पूजा आहे त्यामुळे मांडव वगैरे पण टाकलेले आहे गेटवरतीच, तुम्हाला दाखवलं होतंच त्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा, वरती बघू शकता, त्याच्यामुळे इथे मांडव वगैरे टाकलेले आहे गेटवरतीच आमच्या टाकलेले आहे. तुम्हाला इथे दाखवतो बॅक कॅमेराने. इथे पूजेचं वगैरे काढून झालेलं आहे. इथे मस्त असं हे बघा मांडव वगैरे टाकलेलं आहे. मला नंतर संध्याकाळी पूर्ण दाखवेलच व्यवस्थित. हे बघा, संध्याकाळी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवेलच मी. दुपारी येताना, दुपारी पूजा आहे, संध्याकाळी जेवण प्रसाद महाप्रसाद आहे. तर हे बघा, आणि इथे तुम्ही बाहेर बघू शकता, सोसायटीमध्ये कोणाच्याच गाड्या ठेवायला नाही सांगितलेल्या मिळत, त्याच्यामुळे इथे बाहेर पूर्ण पार्किंगसाठी किती गर्दी झालेली आहे तुम्ही बघू शकता. पूर्ण लांब लांबपर्यंत गाड्या आमच्या टाईपवरच्या. तर आता चला, आता पप्पा थांबल्या तिकडे, तर आता मी जातो जॉबला. नंतर आल्यावरती तुमच्याला भेटतो. हॅलो. तर आता आपण भेटतो जवळपास 7-8 तासानंतर. तर आता जवळपास वाजले 3:30 वाजलेले आहेत आणि आता मी जॉबवरून सुटलेलं आहे आणि चाललेलं आहे घरी. आणि आज खरं तर खूप लेट झालेलं आहे. खरं तर मला आज लवकर यायचं होतं, 2 वाजता जायचं होतं, पण नाही भेटलं जायला, काम होतं त्याच्यामुळे राहिलं काही नाही, जायचं लवकर नाही निघता आलं. तेवढं जात आहे तेवढं लवकर होतं, लवकर काही होतं येत नाही, कारण पूजा तरी चालू झालेलं आहे. तर शूट करायचं होतं पूजेचा, डायरेक्टली गेल्यावर मी विसरलं आहे. तर नमस्कार, मी आत्ताच आला कामावरून, घरी आला जॉबवरून आणि घाईघाईमध्ये पटकन कपडे चेंज केले. आणि बघा मोनाली पण आहे. घाईघाईमध्ये पटकन कपडे चेंज केले, तयारी केली आणि तसंच चाललो आहे. आणि आता साधीच तयारी केली, नॉर्मलच कपडे घातलेले आहे कारण की लेट झाला होता आणि पूजा जवळपास संपत आलेली आहे. आणि आता आपण पोहोचणार आहोत पूजेला. म्हणजे मला पूजेचा शूट करायचं आहे, आता पूजा जवळपास संपत आली आणि आता आपण चाललो आहे पूजेसाठी. तर चला मग जाऊया आणि जेवढं होईल तेवढं करूया, कारण की मोनालीने अगोदर शूट केलेलं होतं. आणि हे बघा, सोसायटीच्या पण सगळ्या म्हणजे जेवढ्या विंग आहे तेवढ्या सगळ्या विंगच्या बाहेर रांगोळी काढलेली आहे. पण जेवढी रांगोळी काढलेली आहे तुम्हाला सगळं नंतर दाखवतो. सगळ्यात पहिले पूजेचे शूट इम्पॉर्टंट आहे, तर आपण सगळ्यात पहिले ते करून घेऊया. आणि ते झालं की नंतर मग तुम्हाला बाकीचं सर्व शूटिंग दाखवतो. तर चला मग आपण सगळ्यात आधी जाऊया पूजेचं शूट करायला. तर तुम्हाला मी पूजा दाखवतो आणि नंतर मग आपण बाकीचं सर्व करूया. तर चला मग. हा बघा, इकडनं सुरू होतो आमचा राहुलनगर म्हणून टाईप 4मध्ये यायचा रोड. आणि ही आहे सर्व पूजेची झालेली तयारी. पूजा तर चालू झालेली आहे, तुम्हाला पूजेचा आवाज तर येतच असेल. बघा, आवाज येतोय पूजेचा.
आणि इकडनं चालवतात सगळे विंग, ते आपण विंग नंतर बघूया. आधी तुम्हाला मी पूजा दाखवून देतो. तर आता हे बघा, या इकडे पूजा सुरू झालेलीच आहे आणि ती पूजा 5 पूजा मांडण्यात आलेली आहे, त्यामुळे ते 5 जोडपे चालू झालेली आहे, म्हणजे चालू आहे पूजा अजून पण. पूजा दाखवून घेतो. बायकोकडे ताट तुला सुपारी आहे, तिला हळद कुंकू व्हायला सांगता ना. अरे लक्ष्मी नारायण असं ठेवलेलं आहे. बायकोने हळद कुंकू हरिद्राम कुंकूच्या सौभाग्य द्रव्य न काल नाना परिवार द्रव्य करा कराय नमः विग्रहकरेण रत्ते नमः गृहघ्रातस्यैतानां गाहस्कृते नमः स्तनभूते नमः गर्भाधृतवे नमः पद्मनाभार्थे नमः कुष्ठश्रान्ते नमः रोममार्हायेन अभिभूतस्त्रीतेन शक्तिश्रेष्ठाय नमः अक्षजाधृताय नमः सर्वदर्शनाय नमः आलायनाय नमः अहिग्रहाय नमः अहिघृतश्रेते नमः वैश्वघातश्रेतानां स्तनबुद्धे नमः प्राणजाय नमः विजलादाय नमः अनन्तनादाय कामक्रोशाय नमः क्रोशरुद्धवे नमः त्रिपुराध्याय नमः नक्षत्रैवे नमः सौहराय विश्वस्तरवघृताय नमः विजलाद्रादे नमः सत्तगदे नमः सर्वजल नमः सर्वविद्याते नमः मगध्याय नमः मनोराजिताय नमः जिलाध्रादश्री पूर्णघाराय नमः पूर्णभ्रान्ते नमः शरीरभूते नमः भ्रोधाय नमः अभिलाघाक्षाय नमः सुरदक्षिणे नमः सोमबालाय नमः अमृतबालाय नमः सोमभोगे नमः पुरुषोत्तमाय नमः विनयालाय नमः जलालाय तत्राघ्राय नमः सत्तपरमात्मा योगी श्रेष्ठ मुकलपरमगते नमः अनन्तश्रीते नमः लोकघ्रातश्रीते नमः अनन्तकहराय नमः वेदगोहे नमः दामोदराय नमः प्रमोदराय नमः अनन्तरूपे नमः अनन्तजिते नमः चेतघ्रातते नमः श्रीलक्ष्मणाय नमः गोविन्दाय नमः कर्णघ्रान्तकृताय नमः अवघ्राते नमः नवेरघृतश्रीते नमः चक्रगर्दनाय नमः वेदास्पदे नमः वेदाय नमः अजलाद्राय नमः श्रीकृष्णाय नमः।
कर्पूरगौणं कवणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं भुजारविंदे भवं भवामि सहितनमामि जयते. तो त्या दोघांनी आरती घ्यायची. 2 नट फक्त मागे द्या, 2 ताटा. चला बाकी जण तुळशीपत्र वाटून घ्यायचे. इथे दिलं सगळं मिक्स केलं लोकांनी. घराच्या बाहेर काढली सुंदर फुलांची रांगोळी. जयंतरावांची नाव घेते चाफेकरांची सून. अरे काय घ्यावं लागेल. भाजीत भाजी मेथीची, नीलम माझी पेटीची. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी माघारी तो पहा विटे.
तर आता पूजा झालेली आहे आणि सगळे बसलेले आहेत. तर हे बघा, माझं नाव आहे अंशू आणि माझं नाव आहे स्वरूप प्रशांत पिंपळे. आणि स्वरूप. माझं नाव आहे अंशू बघून बोल ना. आणि माझं नाव आहे स्वरूप प्रशांत पिंपळे सन्नेर. तर आता पूजा झाली आणि पूजा झाली. तर पूजा झालेली आहे आणि आता तुम्हाला मी दाखवणार होतं ना सोसायटीमध्ये प्रत्येक विंग आणि प्रत्येक विंगच्या बाहेर काढलेल्या रांगोळ्या. तर त्या रांगोळ्या दाखवणार आहे. तर चला आपण बघूया आता आमची पूर्ण टाईप 4ची पूर्ण सोसायटी बघूया आणि नंतर मग सोसायटी बघितली का नंतर तुम्हाला सोसायटीच्या बाहेर जे रांगोळ्या काढलेल्या त्यासुद्धा दाखवतो. तर चला मग आता आपण बघूया. काका आणि हे बघा, हे आहेत आमच्या सोसायटीचे वॉचमॅन आहेत. म्हणजे पहिले देलवाडीची जिल्हा परिषद शाळा आहे तिकडे क्लार्क होते ना तुम्ही काका. तर तिकडे क्लार्क होते, आता रिटायर झाले आणि आता इकडे वॉचमॅन म्हणून ड्युटी करताय ना. घरी करमत नाही ना म्हणून जॉब करताय अजून पण. तर बघा ह्यांच्या एवढ्या एजमध्ये सुद्धा ते अजून थकलेले नाही आहेत, अजून तरीसुद्धा जॉब करतात. तर आता आपण बघूया आमची बिल्डिंग आणि बिल्डिंगच्या खालच्या रांगोळ्या. तर हे बघा इकडनं चालू होते. ही पूर्ण माझ्या मागे तुम्ही गोल बघू शकता. ही पूर्ण आमची सोसायटी आहे. आता आपण सगळ्यात पहिले एविंगपासून चालू करूया. तर चला मग. तर आता हे बघा, हे आहेत हे देवडकर सर आहेत. आम्ही जेव्हा तारापूर शाळेमध्ये होते तेव्हा हे आम्हाला शिकवायला होते आणि अजून मग तारापूर शाळेमध्ये शिकवतात ते. तर हे आमच्या सोसायटीमध्ये आहेत, म्हणजे ए विंग आहे. तर ए विंगमध्ये राहतात. तर कालची तुम्ही व्हिडिओ बघितली तसेच श्रेयाची आणि श्वेताची. तर ती व्हिडिओ ते ह्यांच्याच मुली आहेत आणि किती सुंदर बोलतात. खरंच खूपच छान बोलतात. तुम्ही शिकवलं असेल ना. एवढ्या लहान असून पण ते एवढं पाठ करून बोलतात, म्हणजे खूपच छान बोलतात. तुम्हाला काय बोलायचं आहे सर? तर संध्याकाळी भेटूया आपण परत एकदा सगळ्यांना तयारी केल्यानंतर. तरी बघा ही आहे ए विंग आहे. ए विंगच्या बाहेर काढलेली आहे ही स्वस्तिकची रांगोळी आहे. हे बघा खूपच सुंदर अशी काढलेली आहे स्वस्तिक आणि त्याच्यामध्ये मोर आहे. त्याच्यानंतर हे बघा, आता आपण पुढे जाऊया. तर ही बघा हे इकडे ही आहे बी विंग आहे आणि बी विंगच्या बाहेरसुद्धा मस्त अशी रांगोळी काढलेली आहे संस्कार भारती. ही बघा खूपच कलरफुल आणि मस्त अशी संस्कार भारती रांगोळी काढलेली आहे. हे सर्व जे बोर्ड आहेत हे कोविडच्या वेळेस लावले होते, जेव्हा कोविड जास्त वाढलं होता त्याच्या टायमाला लावले होते. तर आता ही बघा ही आहे सी विंग आणि सी विंगच्या बाहेरसुद्धा संस्कार भारतीची रांगोळी काढलेली आहे मस्त अशी. तर इथे सी विंग आहे. सी विंग झाली, इथे कोपऱ्यामध्ये आहे डी विंग आणि ई विंग, दोन्ही विंग. हे बघा ही ई आहे आणि इथेच आहे डी. तर इथे छोटेच काढलेले आहेत. तरी बघा ही पूर्ण डी विंग आहे आणि डी विंगच्या इकडे काढलेले आहेत. तरी इथे छोटेच रांगोळी काढलेले आहेत पण मस्त आहेत. आणि मग ही डी विंग झाली, इकडे लगेच मध्ये आहे ई विंग. आणि नंतर ही आहे एफ विंग ज्याच्यामध्ये आम्ही राहतो अर्थातच. तर हे बघा इथे सुद्धा काढलेली आहे मस्त अशी रांगोळी. ही बघा कलर कॉम्बिनेशन मस्त वाटते. ही बघा मस्त अशी रांगोळी काढलेली आहे एफ विंग. आता एफ झाली की नंतर जी विंग आहे. आता जी विंगमध्ये जाऊया आपण. आता ही बघा ही आहे ही जी विंग आहे. हे बघा जी विंगच्या बाहेरसुद्धा मस्त अशी रांगोळी काढलेली आहे. थोडीशी पुसलेली पण आहे, कोणतरी लहान पोरांनी पुसली असावी. जी झाली की लास्ट विंग आहे एच विंग.
तुम्हाला सगळ्या विंग तर दाखवून झालेल्या आहेत आणि सगळ्या विंग आपण बघितल्या, सगळ्या विंगच्या बाहेरच्या रांगोळीसुद्धा बघितल्या. आता आपण सरळ जाऊया घरी आणि थोडंसं फ्रेशअप होऊया आणि काहीतरी खाऊन घेतो, कारण की जॉबवरून आल्यापासून डायरेक्ट खालती गेला होता. तर पूजा वगैरे पण झाली, आता सगळ्या विंग वगैरे पण तुम्हाला दाखवून झाले. तर आता घरी जातो, काहीतरी पहिले खाऊन घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो आणि संध्याकाळी आपण डायरेक्ट भेटूया. संध्याकाळी जेव्हा महाप्रसाद आहे तेव्हा आणि बाकी तेव्हा सर्वांची ओळख पण करून देतो, तेव्हाच आपण संध्याकाळी भेटूया डायरेक्ट. मग चला मग. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि आता तयारी झालेली आहे. मम्मी ही बघा, मम्मी आणि इकडे आहे ही मोनाली आणि मी. तर आमची तयारी झालेली आहे आणि आता चाललेलं आहे आम्ही खालती, म्हणजे खालती ऑलमोस्ट आम्ही खालती आलेलेच आहेत. तर आता खालती आपण पोहोचलेलो आहेत ऑलमोस्ट आणि आता आपण चाललेलो आहेत जी पूजेचा आपला तो कार्यक्रम आहे, तर तिकडे कार्यक्रमाच्या इकडे आपण चाललेले आहेत. तर चला मग जाऊया आणि मग बघूया आज काय काय कार्यक्रम आहेत ते आणि मग मस्त नंतर. आता आपण खालती आलो आहे आणि खालती तुम्ही बघू शकताय सगळ्यांना मस्त मस्त अशी तयारी करून आलेले आहेत आणि सगळ्यांनी जमलेले आहेत सगळे लोक आणि खालती सगळ्यांना जमलेले आहेत आणि सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे गार्डनमध्ये. तर आता हे आहेत, हे कांबळे काका आहेत, आमच्या सोसायटीमध्ये राहतात. हे मुंबई पोलीस आहेत, त्यांचे आपले केकचे पण रेग्युलर कस्टमर आहेत, त्यांचे खूप सारे केक आपल्याकडूनच जातात. आणि मुंबई पोलीसचा केक मी टाकलेला सुद्धा आपल्या चॅनलवरती, तो पहिल्यांदासाठीच केला होता. थँक्यू. आणि आपले सगळे व्हिडिओ पण बघतात, ते स्वतः सांगतात किंवा सबस्क्रायबर आहेत आपले आणि ते स्वतः सांगतात की आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले, खूप दिवसापासून व्लॉग नाही आला. तर खूप बरं वाटतं असं ऐकून, एवढी मोठी व्यक्ती आपले व्लॉग बघते. तर हे सर आहेत, आमच्या इकडे जिल्हा परिषद शाळा आहे, नाही देलवाडी देलवाडी हायस्कूल शाळा आहे, त्या शाळेमध्ये आहेत शिक्षक आणि आपल्या इकडे टाईप 3ला राहतात. तर हे तुम्हाला काहीतरी सांगणार आहेत आणि ती आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे, ते सांगणार आहेत ते. तर सर, आपल्या आकरपट्टीचं जे जागृत शिवमंदिर आहे, त्या शिवमंदिरावर असंच आमचे मित्र आहेत प्राध्यापक भोसले सर, ते शिवव्याख्याते पण आहेत आणि कीर्तनकार पण आहेत. बरेचसे कीर्तन त्यांचं जे आहे ते आपल्या झी टॉकीजवर झालेलं आहे. तर असंच त्यांनी म्हणे सर म्हणे इकडच्या मंदिरांचं काय लोकेशन असेल तर पाठवा, तर आपला कार्यक्रम आपण घ्यायचा आहे. मी सहज मॉर्निंग वॉकला जातो आकरपट्टीला आणि त्यांना ते लोकेशन वगैरे मंदिराचे फोटो पाठवले. झी टॉकीजवाल्यांना ते आवडले. तर अचानकच म्हणजे त्यांनी एक दिवस असताना रात्रीच की आम्ही उद्या शूटिंग करणार आहोत, माझी तारंबळ उडाली की एका दिवसात मॅनेज कसं करू, कारण ते ट्रस्टींना भेटावं लागेल किंवा गावकऱ्यांना भेटावं लागेल, त्यांची संमती घ्यावी लागेल. पण बघा, ज्या ठिकाणी भगवंताचं कार्य असतं त्या ठिकाणी यश मिळतंच. तर मी रात्रीच्या रात्री जाऊन त्यांच्या ट्रस्टींना अध्यक्षांना भेटलो, त्यांनी परमिशन दिली आणि 9 वाजता बरोबर 9 वाजता ते झी टॉकीजवाले आले आणि त्या ठिकाणी आपल्या आकरपट्टीच्या मंदिरामध्ये 9 दिवसाचं म्हणजे 27/2 ते 8/3पर्यंतचं निवेदनाचं शूटिंग आणि महारात्री आपलं महाशिवरात्र याचं विशेष कार्यक्रमाचं शूटिंग दीप्ती भागवत या TV ॲक्टर आहेत यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे. आणि ती संधी भोसले सरांनी मला दिली होती, ती मी पार पाडली. तर तुम्ही जे आपले पंचक्रोशीत राहणारे ग्रामस्थ आहेत किंवा आपले झी टॉकीजवरचे कीर्तन पाहणार आहेत, त्यांनी जरूर आपल्या आकरपट्टी गावातील शिवमंदिराचं जे शूटिंग झालं आहे निवेदनाचं आणि महाशिवरात्रीचा विशेष कार्यक्रम हा सकाळी गजर कीर्तनाचा 7:30 ते 9:30 या दरम्यान होतो. आणि त्या दरम्यान दीप्ती भागवत जे निवेदन करणार आहेत ते निवेदन आपल्या आकरपट्टीचं शिवमंदिरात झालेलं आहे. आणि महाशिवरात्रीचं जे पिंडीचं पूजन आहे किंवा त्या ठिकाणी जो कार्यक्रम त्यांनी घेणार तोही आपल्या झी टॉकीजवर ते दाखवणार आहेत. तर जरूर आपण 27/2 ते 8/3/2022 सकाळी 7:30 ते 9:30 या दरम्यान बघावा, ही आपणास मी विनंती करतो आहे. थँक्यू सर. ओके. तुम्ही सर्वांनी नक्की ते बघा, खूप सुंदर असणार आहे. तर आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करतच असतील. तर ह्याच्या पुढे सुद्धा अजून खूप काही आहे जे खूप मस्त एन्जॉय करण्यासारखं आहे. जो सिंगिंगचा कार्यक्रम झाला आमच्या इकडे तो सुद्धा खूप सुंदर होता. तर तुम्हाला मी थोडंसं शॉर्टमध्ये दाखवतो उद्याला काय काय तुम्हाला बघायचं आहे ते. तर उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता आपला नवीन व्हिडिओ येईल, म्हणजे ह्याच्या पुढचा पार्ट येईल. तर तो बघायला विसरू नका. खूप इंटरेस्टिंग आणि खूप मस्त असा व्लॉग आहे तो सुद्धा. तर नक्की बघा उद्या.